तर वाघाच्या मुद्द्यावर आज विधानसभेत जोरदार टोलेबाजी झाली। प्रभू यांनी वाघावर नियंत्रण कुणाचं नियंत्रण ठेवता येत नाही का असा सवाल विचारला। यावर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी वाघांची शेळी तुम्हीच केली असा टोला हाणला। त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी भातखळकरांना तुम्ही उपमुख्यमंत्री यांचा अवमान करत नाही ना असा टोला लगावला। अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी वाघावरून आता आपण पुढील प्रश्नाकडे जाऊ असं म्हणत विषयावर पडदा टाकला। वाघाच्या हल्ल्यात जर एखादा माणूस मृत्युमुखी पडत असेल तर कुठे ना कुठे ह्याच्यात ह्युमन एरर किंवा ह्युमन इंटरफिअरन्समुळे होणारा हा भाग आहे। त्यामुळे दोघांमधला फरक हा समजून घ्यायलाच लागेल आणि कॉम्पेन्सेशन हे शेवटी त्याच्या आधारावरतीच दिलं जाईल। त्यामुळे मला वाटतं शासन या संदर्भात विचार करेल, पण विचार करत असताना हा डिफरन्स आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे। पुढे जाऊया। प्रश्न क्रमांक 2, वाघावर सध्या कोणाचा कंट्रोल आहे हे अस्पष्ट आहे। चला प्रश्न क्रमांक 2, मुख्यमंत्र्यांना टोमणा नाही ना? आता वाघाचा विषय संपलाय। चला ते वाघाची शेळी झाली। सुधीर भाऊ बोला। आपण अध्यक्ष महाराज, वाघांबद्दल सर्वात जास्त माहिती त्यांना आहे। अध्यक्ष महाराज, आपण संविधानामध्ये खाली बसून बोलू नका। आव्हाड साहेब खाली बसून बोलू नका।